नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपती पदासाठी 17 जुलै रोजी निवडणूक. कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी उपसमिती स्थापन. शेतकऱ्यांचा पुणतांब्यातल्या संपाचा पहिला टप्पा संपला. पुढची दिशा ठरवण्यासाठी आज सुकाणू समितीची बैठक. आणि औरंगाबाद, नांदेड तसंच लातूर जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती पदासाठी 17 जुलै रोजी निवडणूक घेण्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी काल केली. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग येत्या 14 जून रोजी अधिसूचना जारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 28 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर 29 जुलै रोजी या अर्जांची छाननी केली जाईल. 1 जुलैपर्यंत नामांकन पत्र मागे घेता येतील. त्यानंतर आवश्यकता भासल्यास 17 जुलै रोजी मतदान घेण्यात येईल. 20 जुलै रोजी या मतदानाची गणना केली जाईल, असं निवडणूक आयुक्त झैदी यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै रोजी संपत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल आपल्या संवैधानिक तरलता गुणोत्तर एसएलआरमध्ये 0.5% कपात केली. यामुळे आता बँकांकडे कर्ज वाटपासाठी अधिकचा निधी उपलब्ध होणार आहे. मात्र राज्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास चलनवाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं कर्जाच्या दरात कोणताही बदल केला नाही. ते सर्व दर कायम ठेवण्यात आले आहेत. बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल बँकेचं द्वैमासिक धोरण जाहीर केलं. यामध्ये त्यांनी रेपो आणि रिव्हर्स रेपो दर कायम ठेवण्यात आले असल्याचं सांगितलं. राज्याचे महाअधिवक्ता म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांची ही नियुक्ती केली. यापूर्वीचे महाअधिवक्ता रोहित देव यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळानं विधिज्ञ कुंभकोणी यांची महाअधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या याच बैठकीत नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड, कुही आणि भिवापूर इथं दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासही काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर काल शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. या संदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राजकारण करत असल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचं सांगितलं. बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याबाबत सेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या 16 तारखेपासून देशभर दररोज बदलणार आहेत. देशातल्या 5 शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी करण्यात आली होती. आता संपूर्ण देशभर ती लागू होणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यातल्या कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एक उपसमिती स्थापन करण्यासंबंधीचा शासन निर्णय राज्य शासनानं काल जारी केला. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत तळवी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची ही समिती असेल. गेल्या 7 दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेला शेतकऱ्यांच्या संपाचा पहिला टप्पा संपल्याचं अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांनी काल मूक मोर्चा काढून जाहीर केलं. नाशिक इथं आज राज्यभरातल्या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक होत असून यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचं काल मूक मोर्चानंतर सांगण्यात आलं. दरम्यान संपाच्या 7व्या दिवशी काल लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद इथं दर बुधवारी भरणारा बाजार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल बंद पाडला. जालना तसंच अंबड शहरात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं
मुंडण आंदोलन करण्यात आलं. वडवणी इथं आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. नांदेड शहरात व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला. औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन, दावरवाडी, सिल्लोड, लिहाखेडी आणि लाडसावंगी इथं आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले. लासूर स्टेशन इथं भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि लालबावटा शेतमजूर संघटनेच्या वतीनं सावंगी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी 250 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासूर स्टेशन बाजार समितीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. उस्मानाबाद इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर लातूर इथं लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाला टाळे ठोकण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना वाटेतच अडवून पोलिसांनी ताब्यात घेतलं. हिंगोलीत कैलास साळुंके या प्रगतिशील शेतकऱ्यानं त्यांना मिळालेला कृषी उद्यान पंडित हा पुरस्कार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना परत केला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना मागण्याचं निवेदन देण्यात आलं. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. मराठवाड्याच्या काही भागात काल चांगला पाऊस झाला. औरंगाबाद शहरात तसंच जिल्ह्यात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. यामुळे औरंगाबाद शहराच्या अनेक भागात पाणी साठलं होतं. जिल्ह्यात सिल्लोड, पैठण तालुक्यातल्या काही गावांमध्ये तसंच करमाड, पिंपरी राजा आणि चित्ते पिंपळगाव परिसरात हा पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यातही काल चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर शहरात काल सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उदगीर, निलंगा परिसरातही काल चांगला पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची एकूण सरासरी 37.63 मिलीमीटर इतकी नोंदली गेली आहे. यावर्षी वेळेवर पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी केली असून अधिकाधिक सोयाबीन बियाणे खरेदीवर ते भर देत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान नैऋत्य मान्सून काल कर्नाटकचा समुद्र किनारा आणि दक्षिण कर्नाटकात पोहोचला आहे. आज आणि उद्या मराठवाडा, कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. नांदेड ते अजनी ही विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागानं घेतला असल्याचं नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी सांगितलं. नांदेड इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. दर सोमवारी रात्री 8:30 वाजता नांदेड इथून निघून मंगळवारी सकाळी 5:15 वाजता अजनी, नागपूर इथं ही रेल्वे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर मंगळवारी रात्री 10:30 वाजता अजनी इथून निघेल आणि नांदेड इथं सकाळी 8:10 पोहोचेल. तसंच प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन नांदेड ते पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाडीला 10 तर नांदेड ते पुणे या द्विसाप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे गाडीला 6 यानं नव्यानं जोडण्यात आले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. परभणी ते मिरखेल या 17 किलोमीटरच्या दुहेरी रेल्वे मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. मुदखेडपर्यंतचं दुहेरीकरणाचं काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असं ते म्हणाले. शेवटी पुन्हा एकदा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती पदासाठी 17 जुलै रोजी निवडणूक. कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी उपसमिती स्थापन. शेतकऱ्यांचा पुणतांब्यातला संपाचा पहिला टप्पा संपला. आणि औरंगाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.